50 लाख ना, 5 लाख. आपलं विजन मिशन 50 लाख 50 लाख. नाही ना, मला काल सांगितलं तुम्ही काय झालं. हां मला काल रात्री सांगितलं. त्यामध्ये सकाळी यावं लागेल. करताय ना असं. आपल्याकडून झालं आहे की नक्की त्यांच्याकडून झालं आणि ते प्रत्येक बॅचचं म्हणजे समजा एका कोडरॉलमध्ये बनलं तर त्या प्रत्येक कोडरॉलचं जेवण संपत असतात. एकूण 10 नंबर 62. त्यानंतर मग गव्हर्नमेंटने सांगितलेलं जे सोयाबीन ऑइल आहे ते यूज करतो का त्यांनी सांगितलं सर्व गव्हर्नमेंटचं आहे की सोयाबीनच वापरायला पाहिजे. बाकी तर आपले प्रोडक्ट्स ऑल इंडिया अप्रूव्ड असतात तेवढेच घेतो आपण, दुसऱ्या वेंडरकडून घेत नाही. आपण रेडीमेड मसाले यूज नाही करत. मिरची पावडर जर सोडली अदर सगळे जे आता अक्षय पात्र फाउंडेशन एक FSSAI मानकांनुसार ॲज अ कॅटरिंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही मोडतो. तर यामध्ये प्रत्येक रॉ मटेरियल रिसिव्हिंग करण्यापासून रॉ मटेरियल असू दे, राईस असू दे, भाज्या असू दे, फळं असू दे, आम्ही प्रत्येक वस्तू ही किचनमध्ये एंट्री करायच्या किचनमध्ये एंट्री करण्याच्या आधी क्वालिटी टीम, आता मी क्वालिटी टीममध्ये आहे ॲज अ पार्ट, तर एव्हरी रॉ मटेरियल आम्ही लोडिंग बॅचवरच आम्ही चेक करतो आणि जर ते आमच्या रॉ मटेरियल स्पेसिफिकेशनमध्ये मोडत असेल व्यवस्थित तेव्हाच आम्ही त्याला स्टोअरमध्ये एंट्री करतो आणि तिथे झाल्यानंतर त्याची मॅन्युअल सॉर्टिंग होते. राईस हा राईस मिलला पाठवला जातो. तिथून सॉर्टिंग झाल्यानंतर पुन्हा तो किचनमध्ये आल्यानंतर मॅन्युअल सॉर्टिंग झाल्यानंतर आणि क्वालिटीने त्याला ऍक्सेप्ट केल्यानंतर त्यानंतरच आम्ही त्याला प्रोडक्शनमध्ये एंट्री करतो आणि ते झाल्यानंतर प्रोडक्शन किचनमध्ये आल्यानंतर इथे सुद्धा सुपरवायझर क्वालिटी आणि प्रोडक्शनच्या मार्फत जेवणाची टेस्टिंग प्रत्येक बॅचची सेन्सरी टेस्टिंग केली जाते फॉर टेस्ट, टेक्स्चर, स्मेल, अरोमा आणि टेम्परेचर सुद्धा एव्हरी बॅचचं चेक केलं जातं आणि त्याच्यानंतर प्रत्येक बॅच जेवढ्या बॅच बनल्या आहेत नाईटमध्ये डेमध्ये प्रत्येक बॅचचा आम्ही काउंटर सॅम्पल ठेवतो. 3 दिवस आम्हाला हा सॅम्पल ठेवावा लागतो. 100 ग्राम्स आम्ही ठेवतो तो रेफ्रिजरेटर 0 to 5 डिग्री सेल्सिअस याच्यासाठी की त्याचं जे जर एखादी कंप्लेंट आम्हाला स्कूलमधून आली तर आमच्याकडे काउंटर सॅम्पल असेल आणि आम्ही तो लॅब टेस्टिंगला पाठवू शकतो. अशा प्रकारे आम्ही ते जेवण स्कूलला पोहोचेपर्यंत इथून गेल्यानंतर आम्ही इव्हन स्कूलला पोहोचल्यानंतर ड्रायव्हर आणि हेल्परकडे सुद्धा आम्ही थर्मामीटर प्रोव्हाइड केले आहेत की ज्यामध्ये प्रत्येक डब्यामधल्या जेवणाचं टेम्परेचर हे 65 डिग्री अबोव्ह असलं पाहिजे. हे सुद्धा FSSAI मानकांनुसार दिलेला नियम आहे. तर यामध्ये सुद्धा आम्ही फुलफिल करतो. अशा प्रकारे अक्षय पात्र रॉ मटेरियल रिसिव्हिंग पासून मुलांच्या प्लेटमध्ये जेवण पोहोचेपर्यंत त्या जेवणाची काळजी ही घेतली जाते त्याच्या क्वालिटीसाठी, त्याच्या टेम्परेचरसाठी. अक्षय पात्र संस्थेतर्फे भिवंडी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी 104 शाळांमध्ये आपण जेवण पुरवण्याचं काम करतो.
त्यासाठी आपल्या अक्षय पात्रा किचनमध्ये 15 रूट आपण वेगवेगळे केलेले आहे. मॉर्निंगमध्ये 8 रूटमध्ये शाळा डिवाइड करून 56 शाळांना जेवण जातं आणि आफ्टरनून शिफ्टमध्ये पुन्हा 65 शाळांना 7 रूटमध्ये डिवाइड करून जेवण जातं. हे डिवाइड करण्यासाठी आमच्याकडे रुटिंग सिस्टीम केलेली आहे. त्यानुसार रूट मॅपिंग करून प्रत्येक रूटला वेगवेगळी गाडी जाते आणि ती प्रत्येक रूटवर प्रत्येक शाळा कव्हर करून विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण कसं जाईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. एप्रिल 22 पासून अक्षय पात्रा शाळेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्याचं काम करते आणि आतापर्यंत एकही दिवस मुलांना कुठल्याही कारणानिमित्त उशिरा जेवण गेलं नाहीये. अगदी वेळेवर जेवण देण्याचा मानस हे जे आमचं टार्गेट आहे हे आम्ही भिवंडीमध्ये सुद्धा पूर्ण केलेलं आहे. ऊन असो वारा असो आमची अविरत सेवा आम्ही विद्यार्थ्यांसाठी देत आहोत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी दत्तात्रय गाडे, भिवंडी किचन ऑपरेशन मॅनेजर आहे आणि ओव्हरऑल भिवंडी किचनमध्ये साधारण 21,000 विद्यार्थ्यांना रोज जेवण दिलं जातं. गव्हर्नमेंटचे एनरोलमेंट 26,000 आहे. त्याबरोबरच मी तुम्हाला सांगू इच्छितो की गव्हर्नमेंटच्या आम्हाला काही मेनू ठरवून दिलेले आहेत. साधारण 6 ते 7 मेनू आहेत. त्याबद्दल आणि त्याबरोबरच आम्ही ॲडिशनल अक्षय पात्र फाउंडेशनतर्फे ॲडिशनल करी मेनू देखील मुलांसाठी आम्ही देत आहोत. प्रायमरी, अप्पर प्रायमरी ज्या महानगरपालिकेच्या अंडर शाळा आहेत त्या शाळांना आम्ही PM पोषण आहार या अंतर्गत अक्षय पात्रच्या सौजन्याने आम्ही पोषण आहार देत आहोत. त्याबरोबरच सध्या गेले 3 महिन्यापासून आम्ही मुलांच्या पोषणाचा विचार करून आणि अक्षय पात्रने सेंट्रलाइज पातळीवर एक प्रोग्राम राबवला आहे, मॉर्निंग न्यूट्रिशन प्रोग्राम, जो फक्त त्या मुलांसाठी आहे. सकाळी मुलं उपाशीपोटी शाळेमध्ये येतात आणि त्यांचं मन अभ्यासामध्ये रमावं आणि त्यांना एक पोषण तत्व मिळावं त्या उद्देशाने अक्षय पात्रने मॉर्निंग न्यूट्रिशन प्रोग्राम चालू केला आहे. त्यामध्ये आम्ही शाळेंना चिक्की, राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, कुकीज जे पोषणयुक्त आहे आणि अशा चिक्की या इतर ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही शाळेमध्ये पुरवत आहोत. त्याबरोबरच मुलांना मध्यान्ह भोजन अंतर्गतच आम्ही MDM अंतर्गतच फळे, जे लोकल फळे जे आहेत, मोसंबी, चिकू किंवा संत्रा, मोसंबी, केळी हे जे आहे ते मुलांसाठी आम्ही शाळेमध्ये देत आहोत. ओव्हरऑल अक्षय पात्राचं जे ऑपरेशन आहे ते महाराष्ट्रामध्ये 4 किचनमध्ये आहे आणि साधारण महाराष्ट्रामध्ये आम्ही 60 ते 65 हजार मुलांना रोज जेवण देत आहोत. तसं सांगायचं म्हटलं तर सर, मी गव्हर्नमेंटचे आभार मानेन, महानगरपालिकेचे आभार मानेन आणि लोकल एजन्सी जी आहे भारत गॅसची आमची भिवंडी गॅस सेंटर, या सर्वांचे आभार मानेन की आम्हाला अशी टंचाई अजून त्यांनी भासू दिली नाही आणि त्याबरोबरच त्यांचा सुरुवातीपासून सपोर्ट राहिला आहे की मिड डे मील अंतर्गत जेवढ्या शाळा आहेत त्यांचं जेवण कधीही थांबू नये असा त्यांचा मानस असल्याने त्यांनी आम्हाला सांगून आजपर्यंत आम्हाला सप्लाय जो आहे तो नियमित पुरवठा केलेला आहे.